नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत शरद पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम, भाजपनं 2 शिलेदार फोडले. सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिलाय. जयंत पाटलांचे 2 खंदे नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपात प्रवेश केला. गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेकांनी पक्षांतर केली. निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. सांगलीत आज मोठी घडामोड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांना भाजपनं मोठा धक्का दिला आहे. काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अवघे 3 नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडून आले होते. त्यापैकी 2 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटलांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवत करेक्ट कार्यक्रम केला होता. त्याची परतफेड म्हणून महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत जयंत पाटलांना दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युवराज शिवाजीराव गायकवाड हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 19 शासकीय वसाहत वालनेसवाडी दक्षिण भागाचे प्रतिनिधित्व करतात, तर सुरेश बंडगर हे 19 वॉर्डचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूला ढकलत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय शह दिल्याचं बोललं जात होतं. सांगलीच्या राजकारणात हा विजय जयंत पाटील यांच्या रणनीतीचा मोठा नमुना मानला जात होता. मात्र आता त्याच डावाला प्रत्युत्तर देत चंद्रकांत दादांनी जशास तसे उत्तर दिले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.